किती वाजताची एसटी आहे हो छायाच्या बाबा? आपल्या छायाच्या गाल झाले किती वाजताची एसटी आहे? त्या एसटीच्या पहिले पहिले अर्ध्या घंट्या पहिले मला तयारी करून जावं लागेल बस स्टँडवर बाबा. नाही ते एसटी बेस्टी सुटून नाही तर मग अजून दुसऱ्या एसट्या काही जात नाही आपल्या इथून जास्त. तर किती वाजता आहे एसटी? ठीक आहे हो, 10:30 वाजताची एसटी आहे ते. 10:30 वाजता इथं आपल्या बस स्टँडवर येते आणि 11:30-12 वाजेपर्यंत पोहोचून जाते. तर 10:30 वाजता आहे, तर मस्त 10 वाजेपर्यंत करून घे तयारी, काय काय करायचं आहे तर. तयारीत काय आता माझी आंघोळ तर सगळी झालीच आहे आणि तुमचा स्वयंपाक पाणी सगळा बनवून ठेवलाच आहे आजच्या दिवसाचा. आणि आता फक्त कपडे राहिले थोडेसे बॅगेत भरायचे. 1-2 साड्या भरून घेतो बॅगेतनं, झालं मग. मग कोणची तयारी राहिली? झाली माझी पूर्ण तयारी. अहो तर तू काय आता काय मुक्काम करायला चालली काय? मुक्काम करायला चालली काय आता? आज जाय आणि संध्याकाळच्या एसटीनं वापस येऊन जाय छायाले घेऊन. आता काय नेहमी नेहमी काय असं मुक्काम करायला लागते काय? काही काम न धाम, फक्त छायालेच आणायला चालली ना तू. आज जाय ना घेऊन ये तिले, म्हणा तयारी करून ठेवतो म्हणा. अहो छायाचे बाबा, आता ते तिथं गेल्यावर पाहा लागेल बाबा. आता मी तर म्हणन चला बाबा जातो आता. पण आता जबरदस्ती करन येईन बाई. तर मग राहा लागेल ना. आता जवाई की बाई म्हणन आणि येईन गी म्हणन का राहून जा बा आजचे दिवस, तर मग काय करता मग तर राहणं आलंच. अहो तसं तर म्हणतेच राहून जा राहून जा राहून जा, पण आपण काय राहूनच जा लागते काय? आपला हिशोब पाणी पाहा लागते ना इकडचा. आता तू राहशील, मग अजून उद्या हे न ते, मग इकडे माझ्या स्वयंपाकाचा वाखाने होत काय? राहू द्या, तुमचं तर चालूच राहते रोना वर्षभराचा. स्वयंपाकाचा वाखाने होत काय नाही, हे नाही होत काय, बनवून घे जा. खिचडी मिचडी काही टाकून घे जा आणि पाहून घे जा आजचे दिवस. पाहतो मी, जमलं तर येईन, नाही तर मग करून घेईन मुक्काम. कुठं चालली हो सुमित्राबाई? कुठं चालली मस्त तयारी फयारी करून? उन्हाळा काय समर व्हॅकेशनले चालली काय? अहो नाही व रंजना, छायाच्या गावले चालली मी. छायाले आणाले आज आणा लागते तिले, तर मी म्हटलं बा जातो 10:30च्या एसटीनं घेऊन येतो. काऊन होळीसाठी आणून राहिली काय तिले? नाही व, होळीसाठी की नाही आणून राहिली. कालच फोन आलता माया गिनीचा, म्हणे छायाले दिवस आहे म्हणे. तर मी म्हटलं बा, तर मी म्हटलं थोडीशी घेऊन येतो बा तिले, 1-2 महिना राहील म्हटलं ते माया घरी. तर म्हणून तिला आणायला चालली. कसं आहे आता पोरगी होय, अशा टायमात आता आराम पाहिजे. आता तिकडे आता नवऱ्याचे कामाला जायची घाई, त्याचा डब्बा, सासू सासरे, पोरगी, मग आता एवढे कामं एकटी करत बसून बा. त्याच्यानं म्हटलं तिला 2 महिने इथं घेऊन येतो, मस्त आराम करून ते 2-3 महिने. म्हणून होय, तर आता तसंच तर वजन कमी आहे तिचं, तशीच कमजोर आहे ते, अजून कमजोर होऊन जाईन बा. म्हणून घेऊन येतो म्हणतो आज, आणि ठेवतो तिला 1-2 महिना मग इकडे उन्हाळभर. अमाय हा काय चांगली गोष्ट आहे मग तर. आता दुसरा बाबू येईन, मस्त बाबू झाला पाहिजे. आता पहिले तर मस्त पोरगी आहे, आता पोरग झाला पाहिजे, मस्त होऊन जाते मग. हो रंजना, पोरग झाला पाहिजे आता. बरं ये मग कर तयारी आणि ये मग, जाय आरामात जाय, मी ये आरामात. बरं ठीक आहे ना. घे कर तयारी लवकर लवकर, छायाची आहे. 9:30 वाजून गेले. 10:30ची एसटी आहे, 10 वाजेपर्यंत जातो बस स्टँडवर. हो झालाच माया, बस आता 2-3च कपडे राहिले, एवढे पॅक करतो आणि चला मग. मामीजी तुम्हाला राहू द्या म्हणतो तरी बा तुम्ही भांडे घासून राहिले. मी करतो ना कामं. होते ना माझ्याकडून. आता तुम्ही कामच नाही करू देत बा, बसून असं ठेवता मला. करू द्या ना थोडेसे कामं. मला चांगलं नाही वाटत ना, मी असताना तुम्ही कामं करता तर. थांबून द्या, मी घासतो ते भांडे. अहो तर काय होऊन राहिलं, हे एवढूशे तर भांडे आहे. आहेच किती का आता 2-3 जणांचे, काही नाही होत. आता काही असं थोडी आहे का बा सासू आहे म्हणून काय तुला बेकार वाटन, मग मी सून असताना बा सासू काम करन, असं कीचं काहीच नाही आहे. आता माझ्याच ठिकाणी तू आई राहिली असती तर मग तिने घासले नसते का भांडे, मग तुला काय बेकार वाटलं असतं काय? काही नाही होत त्याला. आता सध्या तुला आरामाची गरज आहे. आता जमतेम काल तू दवाखान्यातून आली, थोडासा आराम कर 2-3 दिवस. एक तर डॉक्टर म्हणे तुला कमजोरी आहे म्हणे. याला मस्त खाऊ पिऊ घाला, थोडासा आराम द्या म्हणे. मग आता कालच मस्त महेशनं मस्त नारळ पाणी घे, 4-5 नारळ आणून ठेवले. मस्त फल फ्रुट्स आणून ठेवले. मस्त खात जाय आणि आराम कर सध्या. आता कमीत कमी तो 2-3 दिवस तरी आराम कर. नाही तर काम काय पडलेच आहे, जिंदगीभर करणंच आहे. थोडंसं तब्येतीवर बी लक्ष द्यावं लागते ना. नाही तर मग तो आई म्हणन, पाबा म्हणन माझी पोरगी कशी लोड करून ठेवली म्हणून तुम्ही सासूरवाडीत. माहीत होती तर मस्त खाऊ पिऊ घालून मस्त तंदुरुस्त होती म्हणून. आणि तुमची तर आली तर म्हणून फार कमजोर होऊन गेली अशी म्हणन ते. नाही मामीजी, तसं की काही नाही. मस्त आता कर आराम 2-3 दिवस, मग करणंच आहे कामच करत राहायचं. एक तर खाण्यापिण्यावर तू लक्ष नाही देत ना, काही नाही. बरं ठीक आहे मामीजी, एक काम करतो मग मी. तोपर्यंत थोडासा झाडू गिडू लावून घेतो घरात. थोडंसं तर हातपाय मोकळे करावंच लागेल. बसल्या आराम करू आणि एकदम दुखल्यासारखं वाटते मामीजी. तर थोडंसं घुमत फिरत राहीन, कामधंदे करत राहीन, तर थोडंसं रिलॅक्स वाटन. बरं ठीक आहे, एक काम कर, तू घर झाडून घे पूर्ण. स्वयंपाक खोली, आपल्या 2 कमरे आहे, आणि सप्पर किप्पर अंगण गिंगण झाडून घे. मग तोपर्यंत मी कपडे धुवायचे आहे अजून. पहिले भांडे धुवून झाले का मग कपडे धुवून टाकतो, पीठपाड करून टाकून देतो. ह्या गाजचे तर तसे लवकरच वाढून जाते कपडे. ठीक आहे मामीजी, तसं करतो मग मी. झाडझूड लावून घेतो पहिले. आणि हो छाया, ते आईले सांगितलं काय? हे खुशखबरी की दिली का आईले? ते आईले सांगितलं ना?
हो मामीजी, काल केला होता ना संध्याकाळी फोन. काल संध्याकाळी फोन केला होता आईले, तर आई गे बल्ले खुश झाली, बाबा गिबा सगळेच जण खुश झाले. मस्त बाबू झाला पाहिजे म्हणे. हा काय तेच म्हणतो, नाही तर म्हणून पाय बा सांगितलं नाही म्हणून मले, म्हणून विचारलं सांगितलं का नाही सांगितलं. हो मामीजी सांगितलं ना. काय म्हणे मग अजून तू येई? काही नाही मामीजी, आज येतो म्हणे बा 10:30च्या एसटीने येतो म्हणे, तर 12 वाजेपर्यंत येऊन जाईन म्हणे घरी. आणि जाईन म्हणे मग अजून संध्याकाळी. आणि म्हणे मला तयारी करून ठेवायला लावली बा, म्हणे तूही चालतो म्हणे संग. तर मी म्हटलं ठीक आहे, पहिले मामीजीले विचारतो ना मग सांगतो म्हटलं. तर ठीक आहे म्हणे, विचारून घेतो आणि हो म्हणून तर तयारी करून ठेवतो अशी म्हणे बा. मी येईपर्यंत मी येतोच म्हणे, मग दिवसभर थांबन ना, संध्याकाळच्या एसटीने चाललो जाऊ म्हणे वापस. असं असं. अरे हा, म्हणजे तू यायला वाटत असन का पाय बा आता माझी इन बाई आता घरचे कामं करते का बा माझ्या पोरीलेच करायला लावते, म्हणून म्हणत असन का बा काल आता तब्येत बरोबर नाही होती तर घेऊन जाईन घरी 2-3 दिवस ठेवून असं म्हणत असन. बरं ठीक आहे, काही हरकत नाही ना, घेऊन जा म्हणा. मस्त राय 2-3 दिवस आराम कर तिकडे आणि मग येऊन जाजो 3 दिवसानं, नाही तर मग महेशले पाठवून घेऊन घ्याले. ठीक आहे ना मामीजी, मग चालले जाईन आणि राहीन मग 2-3 दिवस. मग यायला फोन लावून रोशनीच्या पप्पाले, तर हे येऊन जाईन मग घरी घेवाले मले. ठीक आहे बाई छाया, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जाय मस्त राय, लय दिवस झाले, 2-3 महिने झाले तू गेली नाही तुझ्या मायच्या घरी. जाय मस्त राहायचं 2-3 दिवस आणि येऊन जाजो लेकाले मग. हो मामीजी, चालली जाईन मग आणि राहीन 2-3 दिवस. अमय काय करून राहिल्या बापा माझ्या इन बाई? भांडे घासून राहिल्या काय? या बाई, तुमचीच गोष्ट चालू होती आता. तर छायानं मी तुमच्याच गोष्टी करून राहिलो होतो. छाया म्हणे आज माझी आई येणार आहे म्हणे, 12 वाजेपर्यंत येते म्हणे बा एसटीनं. तर तुमचीच गोष्ट चालू होती. बरं व्यवस्थित येणं झालं? हा शोभाबाई, मस्त व्यवस्थित येणं झालं बा. एसटीत मस्त जागाही भेटली. पद्धतशीर मस्त एसटीवाल्याने इथं उतरूनही दिलं आणि पद्धतशीर आली. आणि हो इन बाई, माया पोरीले मस्त आराम देऊन राहिल्या आणि स्वतःच कामं करून राहिल्या काय तुम्ही? भांडे घासणं, कपडे धुणं स्वतःच कामं करून राहिल्या वाटते. मस्त महाराणीसारखी फिलिंग देऊन राहिले तुम्ही तर माया पोरीले. बापा आता तुमची पोरगी म्हणते रंजनाबाईची, मग महाराणीची फिलिंग द्यावं नाही तर काय? नाही तर म्हणान तुम्ही पा बा माया पोरीले तर नोकरानीसारखे कामं करायला लावते म्हणून. तुम्हीच उलट्या म्हणून बा मले कामं करायला लावून दिले जास्त तर. हे बरोबर आहे तुमचं शोभाबाई. बरं थांबून जा तुम्ही 1 मिनिट, मी पाणी आणतो तुम्हाला. पाय घे धुवाले, थांबा. कशी आहे हो पुरी आता तब्येत? हो छाया, तब्येत गिब्येत कशी आहे आता? आराम आहे थोडासा कालच्यापेक्षा? हा बाई, कालच्यापेक्षा आता लय बरं वाटून राहिलं. काल असं एकदम म्हणजे असं घाबरल्यासारखं आणि असं मळमळणं उलटी आल्यासारखं वाटे. आज जरासं लय चांगलं वाटून राहिलं. कालही आराम केला दिवसभर ना, आता आरामच आहे, त्याच्यानं मस्त वाटून राहिलं आता जरासं. हो तसंही अशा दिवसांमध्ये थोडंसं असं होतेच. मळमळ होणं, कमजोरी येणं होतच असते. तर कसं आहे, थोडंसं तब्येतीवर खाण्यापिण्यावर लक्ष द्यावं लागते. टायमावर खायचं आणि आराम करायचा. कामही करायचे मस्त दनरप, नाही तर कामं नाही करा आरामच करा तर मग पुढे दिक्कत जाते. हा नाही आई, कामं गिमत करतो म्हणा, पण आता कसं आहे कालपासून आता मामीजी कामच करून नाही देऊन राहिल्या मला. निरापासून आराम कर म्हणते मस्त. मी करतो म्हणते 2-3 दिवस कामं, मग करतो म्हणते अजून लागन तो. आता जमतेम आता काल आणलं डॉक्टर म्हणे 3 दिवस इले आराम द्या म्हणे, चांगला खाऊ पिऊ घाला म्हणे, फल फ्रुट्स नारियल पाणी वगैरे. म्हणून मामीजी एकही काम नाही करू देऊन राहिल्या मला. पाय बरं किती मस्त सासू भेटली तुले. किती मस्त सासू भेटली. मायची गरज नाही पडू देऊन राहिली. मायची कमी पूर्ण कमी करून राहिली. नाही तर कोणत्या सासवा करते का एवढ्या? किती काही तब्येतीत असलं तर कर म्हणते कामं तूच. मस्त अजून महाराण्यासारख्या बसून ऑर्डर देते कामाच्या. तू इथं सासू बल्ली मस्त आहे. वाई बल्ली मस्त आहे मामीजी. बल्ली समजून घेते, कोणत्याही गोष्टीत समजून घेते. आता पाहून घेवर आता डॉक्टरने 3 दिवस आराम करायला सांगितला, तर कालपासून एकही काम नाही करू देऊन राहिली. सगळं आयता देऊन राहिली. नाश्ता देते, चहा देते, जेवणाचं झालं तर आवाज देते, सगळं आयता देऊन राहिली. आरामच कर म्हणते तू. मग पाहून घे बरं किती मस्त सासू भेटली तुले. तर तू बी करजो तुझ्या सासूची अशी सेवा. हाव ना बाई, हाव ना, करन ना. घ्या इन बाई, धुवा मस्त पाय घ्या, हात पाय थंडे करा मस्त. उन्हातून आल्या तुम्ही, घ्या धुवून घ्या हात पाय. बरं द्या बा शोभाबाई, द्या आता हात पाय धुवून घेतो मस्त. थंडे करून घेतो हात पाय. उन्हातून आलं म्हणजे तसंही कसं आहे, थंडे हात पाय केले तर थोडेसे बरं वाटते, नाही तर तसंच वाटते गरम गरम. हाव ना, घ्या मग धुवून घ्या. आता जरासं बरं वाटून राहिलं बापा, मस्त थंड्या पाण्यानं हात पाय धुवून बसली तर. बाकी काय म्हणता रंजनाबाई, तब्येत की बरोबर आहे? आणि छायाच्या बाबाला नाही आणलं संग, त्याला एकटंच ठेवलं काय घरी? तब्येत की बरोबरच आहे. आणि हिच्या बाबाला याच्याने आणलं तिकडे. आता कसं आहे वावर शेतकी पाहा लागते, त्याच्यानं काही आणलं नाही मग त्याला. एक जण तिकडे पाहिजे ना, आपण इकडे आलो म्हणजे. ते की बरोबर आहे म्हणा. मग आता 1-2 दिवस आता वाखावून द्यायचा स्वयंपाकाचा. नाही हो शोभाबाई, 1-2 दिवस काय, आजच जाईन ना संध्याकाळी वापस. 5 वाजताची एसटी आहे, तर 5 वाजताच्या एसटीनं जाईन म्हणतो आज. आणि छायाला घेऊन जाईन म्हणतो. राहीन छाया तिकडे थोडीशी. आता कसं आता तिची एक तर हालत वाला थोडीशी पहिल्यापासून कमजोर आहे. ना आता एक तर 2 जीवाची आहे, ते थोडासा आराम द्यावा लागेल तिले. तर घेऊन जातो म्हणतो आता तिले. म्हणजे काय तिले काय इकडे आरामच नाही भेटत काय होईन बाई? कसा बोलता तुम्ही? इकडे आराम नाही देत काय मी? आता कालपासून तर तिला एकही काम नाही करायला लावून राहिली. तिले म्हणून राहिली मस्त आरामच करत राह बा,
सगळं ऐकत देऊन राहिली मी तिले. इकडेच तर मस्त आराम होते तिचा. नाही नाही, तसं नाही म्हणून राहिली शोभाबाई मी. आराम तुम्ही इकडेच देऊन राहिल्या. पण म्हटलं कसं आहे, आता लई दिवस झाले तेही राहिली नाही. 2-3 वर्षापासून आता ती उन्हाळ्यात आली नाही. तर आता म्हटलं आता तसाही उन्हाळा आहे, मस्त आता रोशनीला सुट्ट्या लागल्या असेल तर घेऊन जातो म्हणतो तिले. ठेवा 2-3 महिने. बापा 2-3 महिने नाही बापा, 2-3 महिने गिने नाही. मस्त घेऊन जा लागन तर 2-3 दिवस ठेवा. आणि मग पाठवून देता लागन तर. पण 2-3 महिने नाही बापा, आम्हाला नाही गमत मग. हो ना, तर एक तर रोशनी आहे, छाया आहे, दोघे जणी चालल्या जाईन घरून. तर कसं आहे, उदासल्यासारखं वाटन मग काय राहीन आम्ही फक्त दोघं जण. नाही 2-3 महिने गिने नाही बापा. मस्त फक्त 2-3 दिवस राहू द्या आणि मग घेऊन ये जा. नाही तर मग लेकाले महेशले पाठवून देईन घ्याले. मी म्हणतो आता इनबाई कबा ठेवून दिले 2-3 महिने. नाही बापा, 2-3 महिने लय होते. 2-3 महिने की नाही, मस्त 2-3 दिवस ठेवा, हप्ताभर ठेवा लेकाले. मस्त एक काम करा, मस्त होळीपर्यंत ठेवा. होळी गिळी झाली का मग पाठवून देईन. नाही तर याले पाठवून घ्याले. मीच देतो तिला आराम. तुमच्यापेक्षा जास्त काळजी ठेवतो मी तिची. ते आता माझ्या पोरीसारखीच आहे. पोरीसारखी काय माझी पोरगीच होते. मग तिला काय आता कामाला कोतवून काय मी. सगळे कामं मीच करतो. फक्त थोडासा तिचा शरीराचा व्यायाम व्हासाठी तर तेवढे तर कामं करावंच लागन तिने. नाही तर मग समोर प्रॉब्लेम जाते. बरं ठीक आहे, मग तुम्ही म्हणता तशा बा शोभाबाई. तर मग आज संध्याकाळी चालली जाईन मग आम्ही दोघेही जणी 5:30च्या एसटीनं. नाही हिनबाई, कशा गोष्टी करता तुम्ही. एक तर एवढ्या दिवसाच्या बाद आल्या. आणि आजच जातो म्हणता. नाही काही आज गीत नका जा. मस्त राहा, 1-2 दिवस राहा. जा लेकाले आरामानं. तसे आता वावराचे कामं झालेच आहे तुमचे. नाही बाबा शोभाबाई, 2 दिवस हिच्या बाबाचे तर लय वाक्य होईल मग तिकडे. स्वयंपाक पाणी बनवाले. आणि एक तर आता बाया ते तेंदू पत्त्याच्या कामाला लागल्या छटाईच्या. तर त्याच्यानं बाया कशा सकाळी वकाळी जाते ना तिकडूनही लेट येते. तर मग कसं आहे, त्याला मनुष्याने वाटत का बाई भाकरी बनवून दे ना भाजी बनवून दे. त्याच्यानं वाखे लय होते बा. चालले जातो आज. मग येईन अजून एखाद्या वेळा तेव्हा राहून घेईन. तशाच म्हणता तुम्ही. एखाद्या दिवस येईन मग राहीन. ना आजपर्यंत राहिले नाही, आता राहच तुम्ही. काही नाही होत आता. एक दिवस तरी राहा. मस्त पाहुणचार बनवतो. काही आणायला लावतो मस्त हिच्या पप्पाले. मस्त पाहुणचार करू आपण उद्या गिद्या. एक तर लय दिवस येत नाही ना, त्याच्यात जावाची घाई करता बाबा तुम्ही. राहू द्या नाही बाई, काय ते पाहुणचार न वाहुणचार करणं सायले खाली आता. करणं आहे, पण आता कसं आहे, तुम्ही मौका देत नाही ना. आता आल्या आज काही जाऊ नका, थांबून जा आता. मस्त उद्या जा लेकाले लागन तर उद्या संध्याकाळी तुम्हाला मीच बसून देईन एसटीत. थांबून जाय नाही. एक तर लय दिवस येत नाही तू. आता आली, थांबून जाय आज रात्रभर. उद्या जाऊ लेकाले संध्याकाळी. बाबाला फोन लावून देईन लागन तुम्ही. थांबून जाय. मस्त उद्या जाऊ आपण संध्याकाळी लागन तर. बरं ठीक आहे बाबा इनबाई, आता तुम्ही म्हणता एवढा फोर्स करूनच राहिल्या तर ठीक आहे, लेकाले थांबूनच जातो आता. बरं बसा मग रंजनाबाई, थोडासा नाश्ता गिस्ता बनवून घेतो मी. बसा 2 मिनिट. नाही शोभाबाई, नाश्ता गिस्ता नका बनवा. मॅच नाश्ता आणला त्या बॅगीमध्ये. मस्त काहीतरी आहे त्याच्यात नाश्ता पाणी. आता चिवडा बनवला मी सकाळीच यासाठी इकडे. आणि थोडेसे ते गुलाबजामुन बनवले मस्त. गावात खावा भेटला अर्धा किलो, तर त्याचे बनवून घेऊन आली. तर नाश्ता गिस्ता राहू द्या. ते चिवडा न गुलाबजामुन खाऊ आपण. थांबून जा. बरं ठीक आहे लेकाले, काढा मग. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही. आपल्या मराठी धमाल कॉमेडी चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या मित्रमैत्रिणी परिवाराला व्हिडिओ नक्की शेअर करा. चला भेटू मग उद्या नवीन भागात.